ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिः दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं मामा ब्रह्म निराकुर्यात् मा ब्रह्म निराकरो अनिराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो शयित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत लीला प्रसंगाच्या या चौथ्या वर्गामध्ये। मागच्या वेळेस आपल्या सर्वांना स्मरणात असेलच की मागच्या वेळेस आपण लीला प्रसंग या पुस्तकाच्या या शास्त्र ग्रंथाच्या गुरुभाव पूर्वार्ध याचा ग्रंथ परिचय त्याचा मुद्देसूद आपण अभ्यास करत होतो आणि जवळपास 8 मुद्दे आपण त्याची चर्चा केली। ते मुद्दे कोणते एकदा थोडंसं त्याची पुनरावृत्ती करून शेवटचा मुद्दा त्याच्यावरती चर्चा आपली बाकी होती ती चर्चा पूर्ण करून मग पुढे आपण साधक भावाकडे जाण्याचा प्रयत्न करूया। आता हे सगळे अनेक भाव हे थोडंसं कन्फ्युजन होत असेल, पण आपण आधीच चर्चा केलेली आहे की वचनामृत या ग्रंथाचं वैशिष्ट्य जर बघितलं आपण तर आपल्याला तारीखवार सगळ्या घटना तिथे आपल्याला आढळतात। पण जर आपण लीला प्रसंग बघितलं तर अशा कालक्रमानुसार यात आपल्याला काहीच आढळत नाही। एखाद्या विशिष्ट भावाला घेऊन त्या भावाच्या टोकापर्यंत जोपर्यंत शारदानंदजी महाराज पोहोचत नाही तोपर्यंत त्याला ते संपत नाही। म्हणजे कालक्रमानुसार काही पण इथे आपल्याला मिळणार नाही। पण जर गुरुभाव बघितला, साधक भाव बघितला, ठाकूरांचा मानव भाव बघितला, दिव्य भाव बघितला किंवा स्वामी विवेकानंदांनी त्यांचे संबंध बघितले तर एकदा काही एक विषय सुरू केला तर त्याला शेवटपर्यंत बिलकुल टोकापर्यंत नेणार शारदानंदजी महाराज हे बघतो आपण। मुक्तियारनामा देणं इथूनच सुरुवात करतात तर ते त्याच्या संदर्भात जितकी पण काही त्यांना जे काही आपल्याला दिशानिर्देश करायचे ते पूर्ण करते मग तिथे थांबते। म्हणून इथे कालक्रमानुसार असं काही घडलेलं नाहीये, म्हणून थोडंसं आपल्याला मागे पुढे होत असतं। विशेष करून गुरुभाव मी आधी पण सांगितलेलं आहे, गुरुभाव हे आधी लिहिल्या गेलेलं आहे, त्याच्यानंतर साधक भाव लिहिल्या गेलेला आहे, त्याच्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांचं बालपण आणि पूर्ववृत्तांत, त्याच्यानंतर दिव्य भाव हे लिहिल्या गेलेलं आहे। आणि या संदर्भात एक विशेष विनंती किंवा एक मनात ती एक गोष्ट सांगू इच्छितो की कदाचित आतापर्यंत आपण चर्चा करत होतो आत्मबोध, भगवद्गीता, विवेक चूडामणी
या ग्रंथांचं वैशिष्ट्य काय होतं की इथे विचारांची एक सुसूत्रता होती आणि एखादा श्लोक आपण घेतो आणि त्याच्यावरती खूप चिंतन मनन करून आणि त्या श्लोकाच्या संदर्भात आपल्याला ठाकूर किंवा माताजी किंवा स्वामीजींच्या जीवनातले किंवा इतर संतांच्या जीवनातले प्रसंग आपल्याला आठवायचे, पण त्याचं चिंतन करायचं. आणि म्हणून त्या विशिष्ट श्लोकाच्या अवतीभोवती आपली चर्चा फिरत राहायची. म्हणून मनाला एकाग्र करण्याकरता फार त्रास व्हायचा नाही. फार काहीतरी एक विशेष काहीतरी सांगतो मला असं वाटतंय बरं का, कारण की आत्ता हे आपले जे 3 वर्ग झाले, या 3 वर्गामध्ये अनेकदा असं झालं असेल की इतकी काही माहिती किंवा ठाकूरांच्या जीवनातले काही प्रसंग जे कदाचित शेवटी घडले असतील किंवा आधी घडले असतील, म्हणजे त्याचा कालक्रम असा काही मी निश्चित ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं की कदाचित सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की अरे कुठेतरी मनाला एकाग्र करण्याकरता आपल्याला थोडं त्रास होतोय. हा आधी त्रास हा नाही व्हायचा. हे तुम्हाला असं वाटणं किंवा असं एक फिलिंग येणं हे एकदम अवश्य व्हावं. पण मी विनंती करतो थोडं धीर धरा. आपण जसं जसं पुढे जाऊ आणि विशेषकर या पुस्तकाचं वैशिष्ट्यच आहे की काहीतरी एक सिद्धांत घेऊन तर त्याच्या टोकापर्यंत पोहोचायचं. आपण तसंच करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर गुरुभावाचे हे जे 8 मुद्दे त्याची थोडीशी एक पुनरावृत्ती करून मग जिथे आपण सुरुवात करणार आहोत साधक भाव, त्याची सुरुवात करण्याचा आज आपण प्रयत्न करूया. सगळ्यात पहिलं आपण बघितलं होतं की या ग्रंथ परिचयामध्ये गुरुभावाच्या जे की संपूर्ण ग्रंथाचाच परिचय आहे, त्यात आपल्याला शारदानंदजी महाराज सुचवतात की आपण आत्मवादी हिंदू लोक हे मनाच्या क्रियेवरती फार भर देतो, पश्चिमचे लोक म्हणजे ग्रंथ लिहिताना, आणि पश्चिमचे लोक हे बाह्य गोष्टींवरती खूप भर देत असतात. पण ते म्हणतात की आपण असा प्रयत्न करणार आहोत की या भगवान श्रीरामकृष्णांचं हे जे चरित्र आहे याच्यामध्ये भगवान श्रीरामकृष्णांच्या मनाचा वेध घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर तपशील जे आहेत ते सुद्धा आपण त्याला तितकंच महत्व देणार आहोत. पहिला मुद्दा आपण ही चर्चा केली होती. दुसरा मुद्दा आपण चर्चाला जो घेतला होता, जो मुद्दा होता की भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनातले जे काही प्रसंग आपण चर्चा करणार आहोत त्याला 3 श्रेणीमध्ये आपण विभागलं होतं. पहिलं, कारण की विश्लेषण करायचं म्हणजे काहीतरी संदर्भ लागतात. तर पहिला आणि सगळ्यात मोठा संदर्भ म्हणजे आपण शास्त्रांचा संदर्भ घेणार आहोत. मग काही घटना ज्या आपल्याला शास्त्रांमध्ये सापडणार नाहीत त्याचा संदर्भ, तर ते सगळे घटना आपण समजण्याचा प्रयत्न करणार आहोत की इतर अवतारांच्या जीवनात तशा घटना घडलेल्या आहे का, आणि जर एखादी घटना किंवा अशा अनेक घटना की ज्या फक्त ठाकूरांच्याच जीवनात घडलेल्या आहेत असे असतील तर ते ठाकूरांचं वैशिष्ट्य, आणि आपण त्याची चर्चा केली होती भावमुखी राहा असं अवतारिणींनी त्यांना आदेश दिला होता. आणि या संदर्भात मागच्या वेळेस एक गोष्ट मी त्याचं नमूद करायचं माझं राहून गेलं की भगवान श्रीरामकृष्ण आपल्या स्वतःच्या मुखातून त्यांनी सांगितलेलं आहे की इथले अनुभव, इथले म्हणजे ते स्वतःला मी म्हणू शकत नव्हते, इथले अनुभव हे वेदांताच्या सुद्धा पलीकडे गेलेले आहेत. तर हे कोणता संदर्भ घेऊन त्यांनी तसं म्हटलं, तर ही तीच घटना होती भावमुखी राहा. ठाकूर आत्ता या क्षणी म्हणजे भक्तांशी चर्चा करत आहेत आणि पुढच्या क्षणी एकदम ते या मायारूपी जगाच्या पलीकडे निघून जायचे. हे आपण सतत वाचतोच लीला प्रसंगमध्ये सुद्धा आणि आपल्या वचनामध्ये सुद्धा या गोष्टी नमूद आहे. हा दुसरा मुद्दा होता. तिसरा मुद्दा त्यांचा होता की सर्व अवतारांनी जे काही साधना सांगितली त्यांच्या जीवनात आपल्याला बघायला मिळते. चौथा मुद्दा होता, म्हणजे तिसरा आणि चौथा थोडा कन्फ्युजिंग वाटतो, पण चौथा मुद्दा असा की भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनाचं अध्ययन केल्याने आपल्या इतर सर्व अवतारांच्या जीवनाचं अध्ययन केल्यासारखंच आहे.
आणि आपण त्यात बघतो की त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या विभिन्नता, व्हेरायटीज आणि इंटेन्सिटी. आपण उदाहरण घेतलं होतं की मथुरबाबूंना काली रूपात दिसले तर शिवरूपात सुद्धा दिसले, अघोरमणी देवींना बालकृष्णाच्या रूपात दिसले वगैरे वगैरे चर्चा केली होती. तर हे विभिन्न रूप आणि तितकेच इंटेन्सिफाईड, म्हणजे बिलकुल असं वरच्यावर नाही, बिलकुल इंटेन्सिफाईड रूपामध्ये लोकांना म्हणजे भक्तांना दर्शन झालेले आहेत. तर हा चौथा मुद्दा होता की त्यांच्या जीवनाचं अनुशीलन केल्यानेच इतर अवतारांचं सुद्धा जीवनाचं अनुशीलन केल्यासारखंच आहे. पुढचा 5वा मुद्दा होता, म्हणजेच त्याला असं म्हटलंय शारदानंदजी महाराजांनी, कन्झ्युमेशन ऑफ ऑल अवतार, किंवा मराठीत म्हणायचं तर सर्व आतापर्यंत झालेल्या अवतारांची घनीभूत समष्टी आणि नव अभिव्यक्ती असे ठाकूर आहे. हा काय सुंदर शब्द आहे, कन्झ्युमेशन ऑफ ऑल द इन्कार्नेशन्स सो फार अँड न्यू रिवाइज्ड एडिशन. म्हणजे आधीच्या सगळ्या अवतारांचे सगळे जे काही गुण त्यात उपलब्ध आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काही ऍडिशनल सुद्धा त्यात आहे. त्याची पण सखोल चर्चा केली होती. त्याचं पुढचं की त्यांचं जे अदृष्टपूर्ण जे जीवन होतं ते कसं होतं, तर एक थोडंसं लांबलचक पण फार महत्वाचं ते वाक्य आहे, वैदिक, सार्वजनिक आणि सनातन आध्यात्मिक भावरूपी वृक्षाच्या सार सर्वस्वातून निपजलेले फळ म्हणजे श्रीरामकृष्ण. 3 शब्द, वैदिक, सार्वजनिक आणि सनातन. काय याचा अर्थ आपण समजलो होतो की जे वैदिक धर्मात जो आपल्या हिंदू धर्माचा मूळ आहे तिथून हे भगवान श्रीरामकृष्णांचा जणू काही जन्म झालेला आहे. सार्वजनिक, ऑल इन्क्लुसिव्ह, ऑल अकोमोडेटिव्ह, आणि सनातन, इटर्नल. सरळ हिंदू शब्द का नाही वापरला, म्हणजे या तिन्ही गोष्टीच्या सार सर्वस्वातून भगवान श्रीरामकृष्ण जणू काही भगवान श्रीरामकृष्ण रूपी फळ निपजला आहे. तर हिंदू धर्मातून असं म्हटलं असतं तरी चांगलं असतं, पण तसं का नाही सांगितलं, कारण की हिंदू धर्माचे वैशिष्ट्य त्यांना सांगायचे होते. आणि पुढचा आणि जो 7वा मुद्दा होता, जिथे आपण मागच्या वेळेस थांबलो होतो, की ज्या वेळेस भगवान श्रीरामकृष्ण त्यांनी आपली मर्त्य लीला संपवली, या मर्त्यलोकाची लीला संपवली, आणि स्वामी विवेकानंद अमेरिकेत जाऊन भारतात परत आले, आणि चारी बाजूला भगवान श्रीरामकृष्णाचा उदो उदो होत असताना त्यांच्याकडे येणाऱ्या काही भक्तांनी त्यांच्यावरती पुस्तकं लिहायला सुरुवात केली, आणि प्रत्येकाने आपल्या त्यांना जसे दिसले तसं त्यांनी ठाकूरांना मांडण्याचा प्रयत्न केला, पण तो अत्यंत संकुचित भाव होता. शारदानंदजी महाराज ग्रंथ परिचयामध्ये स्पष्टपणे म्हणतात की भगवान श्रीरामकृष्णांचा जो उदात्त आणि ज्याला म्हणतो की सार्वजनिक भाव बघितल्यानंतर स्वामी विवेकानंद आणि आम्ही प्रभूती त्यांच्या चरणी आपलं जीवन सोपवण्याकरता आलो, तो उदात्त भाव या पुस्तकातून निपजत नव्हता. कोणत्या पुस्तकातून, की जे इतर लोक लिहित होते. आणि म्हणून त्यांना वाटलं की ठाकूरांचा, आणि एवढंच नव्हे तर ठाकूर जणू काही एक वेगळा संप्रदाय की जो हिंदू धर्मापासून काहीतरी वेगळा आहे असं काही स्थापित करण्याकरता श्रीरामकृष्ण आले आहेत, अशी एक भावना भक्त लोकांमध्ये होऊ लागली त्या चुकीच्या पुस्तकांना वाचून. म्हणून स्वामी विवेकानंदांनी आज्ञा दिली स्वामी शारदानंदजी महाराजांना की तू ठाकूरांचा हा उदार आणि उदात्त भाव त्याच्यावरती काही प्रसंग लिहि. इथे आपण थांबलो होतो. 8वा आणि शेवटचा मुद्दा अतिशय महत्वाचा, आणि तो म्हणजे की आपल्या या ग्रंथ परिचयामध्ये सगळ्यात शेवटी म्हणतात भगवान शारदानंदजी महाराज की या पुस्तकातून जर भगवान श्रीरामकृष्णांचा उदात्त भाव, त्यांचा उदात्त भाव हा जर प्रकट होत असेल तर यात त्यांचीच कृपा आहे, आणि यातून जर त्यांचा उदात्त भाव प्रकट होत नसेल तर ती आमची कमतरता आहे. मी ते जे वाक्य आहे जसंच्या तसं वाचू इच्छितो. आपण सगळेजण साधक आहोत बंधू भगिनींनो, आणि
एक प्रामाणिक साधक आहोत आणि त्या अर्थानेच या ग्रंथाला आपण घेणार आहोत. कदाचित थोडस वेळ लागेल, पण आपल्याला भगवान श्रीरामकृष्णांच्या मनाचा भेद घ्यायचा आहे. का? कारण की आपल्याला सुद्धा मोक्ष मुक्ती पाहिजे. तर ज्या ज्या पद्धतीने ते पुढे गेले त्या त्या पद्धतीने जर आपल्याला पुढे जायचं असेल तर थोडं एक सखोल अध्ययन हे झालं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणून आपण जरा धीर ठेवा. असं समजू नका की महाराज खूप जास्तच एखाद्या गोष्टीच्या मागे लागतात म्हणजे कीस काढतात. ठाकूरांच्या अलौकिक जीवनाचा आदर्श जर ह्यात थोडा तरी योग्य प्रकारे चित्रित झाला असेल तर तो त्यांच्याच गुणांमुळे झाला आहे आणि त्यात जी काही अपूर्णता व दोष राहून गेले आहेत ते आमच्या समजण्याच्या व समजावून सांगण्याच्या असमर्थते कारणेच होत हे वाचकांनी जाणून असावे. एवढी स्पष्टोक्ती आहे. पण ठाकूरांचा उदार भावच आपल्याला आतापर्यंत आपल्याला जे काही पण समजलं आहोत असं आपल्याला लक्षात येतं. पण मग इतरांनी लिहिला तो भाव त्याच्यामध्ये संकुचितपणा होता आपण असं कसं म्हणू शकतो? तर याच्या संदर्भात मला एक थोडं विवेचन करायचं आहे आणि स्पष्टपणे हेच सांगायचं बंधू भगिनींनो की पहा, लिहिणारे आहे निर्विकल्प समाधिमान महापुरुष सारदानंदजी महाराज, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या साधना केलेल्या आहे. सारदानंदजी महाराज असे एक ज्याला म्हणू की साक्षात डायरेक्ट डिसेबल होते की ज्यांनी ठाकूरांनी केलेल्या जवळपास सर्व साधना केली. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा त्या सर्व साधना केलेल्या नाही, हे लक्षात घ्या. इतके त्यांचे ते सामर्थ्य होते. तंत्र साधना जर कोणी केली असेल भगवान श्रीरामकृष्णानंतर तर ते फक्त सारदानंदजी महाराजच. आणि पुन्हा मी जे शब्द उच्चारू इच्छितो, निर्विकल्प समाधिमान महापुरुष, ज्यांचा मायारूपी अहंकार हा संपूर्णपणे नाहीसा झाला. आज एखाद्या माणसाच्या संदर्भात आपल्या सर्वांना काही आपली मतं विचारली तर स्वार्थापोटी आणि संस्कारापोटी आपल्या सगळ्यांचे मतं वेगवेगळे पडतील. आपण साधारण मनुष्य आहोत. पण सारदानंदजी महाराज हे कसे होते की जिथे आपले संस्कार असतात, जिथे आपले काहीतरी चुकीच्या वासना असतात, तो जो अहंकार असतो, अहंबोध असतो, तो अहंबोधच सारदानंदजी महाराज मध्ये नव्हता. आणि म्हणून अत्यंत निरपेक्ष वृत्तीने कोणत्याही स्थितीला, कोणत्याही माणसाला ते त्याचं अध्ययन करू शकत होते. उदाहरण घेऊया तर आपण सूर्याकडे बघतो आणि जर आपल्या डोळ्यावरती जर हिरव्या रंगाचा चष्मा असेल तर आपल्याला सूर्य हिरवा दिसेल. आपल्या डोळ्यावरती जर लाल रंगाचा चष्मा असेल तर सूर्य आपल्याला लाल दिसेल. पण आपल्या डोळ्यापुढे चष्मा जर नसेल तर सूर्य जसा आहे तसाच दिसणार. बंधू भगिनींनो, मी हे सांगू इच्छितो की जेव्हा एखाद्या महापुरुषाला समाधी लाभते तर काय होते, तेव्हा अहंबोध त्याचा पूर्ण नाश होतो. आणि मग अशी व्यक्ती सगळ्यांना समान रूपाने लेखू शकते. म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारची वासना, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ, संस्कार काही नसतं. आपण बघत असताना हे सगळे दोष सहित एखाद्या माणसाची मोजमाप करत असतो. तर या चरित्रामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नाही असं कसं समजू शकतो? कारण की ज्या महापुरुषांनी हे चरित्र लिहिलेलं आहे, स्वामी सारदानंदजी महाराज, ते निर्विकल्प समाधिमान महापुरुष होते. त्यांचा अहंबोध ओळून केलेला. म्हणून निरपेक्ष वृत्तीने ते भगवान श्रीरामकृष्णांच्या चरित्राचं निरीक्षण करू शकले आणि आपल्या पुढे मांडू शकले. आणि विशेषकर जे सांगायचं की ते स्वतः सांगतात की त्यांच्या मनाचा आपण वेध घेऊ शकतो. म्हणूनच मला तरी असं व्यक्तिगतपणे पूर्णपणे म्हणजे वाटतं की ठाकूरांचा उदात्त आणि उदार भाव
सार्वजनीन भाव, ऑल अकोमोडेटिव्ह, ऑल इन्क्लुसिव्ह, कोणालाही रिजेक्शन नाही. कधी त्यांनी निंदास्पद शब्द वापरले नाही. हा जो त्यांचा एक भाव आहे तो पूर्णपणे या ग्रंथाच्या माध्यमातून, या शास्त्र ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या पुढे महाराजांनी ठेवलेला आहे. तर इथे हे जे 8 मुद्दे गुरुभाव पूर्वार्धाचे पूर्ण होत आहे. आपण साधक भाव याचं अध्ययन आधी करणार आहोत. आधी पण सांगितलंच आहे की साधक भाव मी आधी का घेत आहे. आपण स्वार्थी आहोत ना, आपल्याला लवकर मुक्ती पाहिजे. ठाकूर म्हणतात की मुक्तीची वासना ही काही स्वार्थामध्ये मोडत नाही, पण ठाकूरांचा हा जो मनोवेद घेण्याकरता की ते साधक असताना त्यांच्या मनाचे भाव काय काय होते त्याचं अध्ययन करून आपल्या मनाला सुद्धा उभारी मिळेल, आपल्या मनाला समजण्याची आपल्याला एक संधी मिळेल आणि जे काही दोष आपल्यामध्ये आढळतील ते आपल्याला दूर करण्याची एक संधी प्राप्त होईल. साधक भाव मी पहिले घेण्याचा प्रयत्न करतो. या साधक भावांमध्ये सुद्धा एक परिचय नावाचा एक छोटासा खंड महाराजांनी लिहिलेला आहे, साधनानंदजी महाराजांनी. त्याच्यामध्ये एकच मुद्दा जो मला फार महत्वपूर्ण वाटला, जो मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो, आणि तो म्हणजे असा की गुरुभावच्या ग्रंथ परिचयामध्ये महाराजांनी म्हटलं होतं की आत्मवादी हिंदू लोक आपण हे मनाच्या जडणघडणकडे किंवा मनाच्या घटनांकडे जास्त लक्ष देतो, तपशिलांकडे देत नाही. पण मी या ग्रंथामध्ये काय केलंय की घटनांचं तपशील सुद्धा त्याला तितकंच महत्व दिलंय. आणि त्याचं प्रमाण काय, तर एक छोटीशी घटना जी सांगू इच्छितो की भगवान श्रीरामकृष्णांची जन्मपत्रिका हरवून गेली होती आणि ती पत्रिका हरवल्यानंतर त्यांचा नेमका जन्मसाल कोणता याला घेऊन म्हणजे वादविवाद सुरू होता. भगवान श्रीरामकृष्ण हयातीत असताना एक जन्मपत्रिका बनवण्यात आली होती, ती स्वतः ठाकूरांनी बघितली होती आणि स्वतः ठाकूर म्हणाले होते की याच्यामध्ये असंख्य चुका आहेत. आता त्यांची खरी जन्मतारीख किंवा जन्मसाल कोणता हे जाणून घेण्याकरता शारदानंदजी महाराजांनी 100 वर्षाचे पंचांगाचं अध्ययन केलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त पायपावती काय देऊ शकतो, आणि हे ग्रंथ परिचयामध्ये नमूद केलेलं आहे. माझी पुन्हा विनंती आहे की हे वर्ग झाल्यानंतर आपण हे सारखं एकदा वाचत जा, म्हणजे वाचत असालच पण अजून जरा म्हणतो की थोडं त्याला त्याच्यासाठी जास्त भर ठेवून वाचण्याचा प्रयत्न करा. त्यातून लक्षात येईल की त्यांनी आपल्याकरता हे काय त्यांनी केलेलं आहे. म्हणजे भक्तांपुढे कोणत्याही प्रकारची चूक वस्तू जाऊ नये याच्या केवढी मोठी पावती आहे की शारदानंदजी महाराजांनी ते म्हणजे इथून त्यांना काही प्रश्न निर्माण झाले तर मग मागे जा, मग मागे जा, मग मागे जा. तर मागे किती जायचं, तर 100 वर्षाचे पंचांगाचं अध्ययन केल्यानंतर मग ते ठामपणे या निर्णयावरती पोहोचले की नाही, भगवान श्रीरामकृष्णाचा जन्म या साली झाला होता. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की तपशिलावरती सुद्धा तितकाच महत्व दिले गेलेलं आहे जितका त्यांच्या मनामध्ये घडणारे जे विभिन्न भाव आहेत ते समजण्याकरता, त्याचा अनालिसिस करण्याकरता जितकं महत्व दिलं आहे तितका घटनाचा तपशील करता सुद्धा महत्व दिलेलं आहे. आणि विशेष कर की त्यांचा साधना काळ ही 17 ते वयाच्या 17व्या वर्षापासून तर जवळपास 40 वर्षापर्यंत घटना घडलेली आहे, त्याची साधना झालेली. आणि या सर्व काळामध्ये कोणत्या वेळेस त्यांनी कोणती साधना केली हे कालक्रम सुद्धा निश्चित जो केलेला आहे तो सुद्धा आपल्याला या साधक भावामध्ये आढळणार. तर मी हे मुद्दाम तुमच्या पुढे का मांडला बंधू, फक्त हे सांगण्याकरता की शारदानंदजी महाराजांनी फक्त ठाकूरांच्या मनाचा भेदच घेतला नाहीये या ग्रंथामध्ये, या शास्त्र ग्रंथामध्ये, तर त्याच्याच बरोबर त्यांनी तपशिलावरती सुद्धा तितकाच महत्व दिलेलं आहे. आणि त्या तपशिलांच्या माध्यमातूनच आपल्याला हे लक्षात येतं की खरंच म्हणजे त्या तपशिलांचा आणि त्यांच्या मनोभावाचा कुठेतरी संबंध आहे, लक्षात घ्या.
वकिलाचा आणि त्यांच्या मनोभावाचा संबंध कुठेतरी नक्की आहे. आणि आपण जसं जसे त्या घटनांच्या खोलात जाऊ आपल्याला लक्षात येईल त्यांनी सांगितलेले मनोभाव ते खरोखरच म्हणजे साताराजी महाराजांनी जे मनोभाव मांडलेले आहेत ते खरोखरच ठाकूरांचे तसेच मनोभाव होते याची काय पावते हो. घटनांच्या तपशिलातून लक्षात येईल. मी एक छोटस एक घटना एका महाराजांनी सांगितलेली आहे ती आपल्या पुढे मांडू इच्छितो की पहा, कारण आपलं मन इतका संशयग्रस्त असतो ना की बस मी जो मुद्दा मांडतो ते तुम्हाला लक्षात येत असेलच की शारदानंदजी महाराजांनी जे काही अनालिसिस केलं आणि तेच मनोभाव ठाकूरांचे होते हे कशावर, तर त्या घटनांच्या तपशिलेवरनं आपल्याला लक्षात येईल. आणि जसं जसं आपण पुढे जाऊ या सगळ्या आपल्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळणार आहे. साधक भाव हा जो एक पूर्ण खंड आहे. आधी आपण सुरुवात करूया भाव शब्द याचा अर्थ काय, कारण की भाव असं म्हटलं तर खूप इतका वाईड याला इतकी याची परिभाषा आहे. पण भाव शब्दाचा अर्थ काय इथे म्हणजे विशेषकर जे महाराजांना जे अपेक्षित आहे किंवा त्यांनी जो आपल्याला कन्वे केलेला आहे की याच्या आधी पण बघितलं की लीला प्रसंग म्हणजे काय, कोणाची लीला, ब्रह्मतत्वाची, श्री रामकृष्ण रूपात लीला आणि त्यातून हा साधक भाव. तर याचा अर्थ काय झाला की भाव म्हणजे काय आस्पेक्ट, कारण की भगवान श्रीरामकृष्ण किंवा कोणत्याही अवताराने भरपूर लीला केलेली आहे. पण या साधक भावामध्ये ब्रह्मतत्वाने जी साधक आस्पेक्ट किंवा साधक भावाने जी लीला केलेली आहे ती या खंडात नोंदवल्या गेलेली आहे. हा त्याचा लीला कोणाची आहे, ब्रह्मतत्वाची, रामकृष्ण रूपामध्ये. पण रामकृष्ण रूपामध्ये कोणता भाव घेऊन, साधक भाव घेऊन. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या साधक भावाच्या बिलकुल सुरुवातीलाच जो इथे हेडिंग दिलेला आहे, साधक भावाच्या अनुशीलनाची आवश्यकता, अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण मनाचा वेध घेत आहोत भगवान श्रीरामकृष्णांचा की ज्यांना आपण अवतार असं मानतो. आता अवतार मानल्यानंतर त्यांच्या साधक भावाची का आवश्यकता आहे. आपण भक्त आहोत ना. आपण भक्त असल्याने आपली सगळ्यात मोठी समस्या काय आहे की अवतार म्हटल्यानंतर ते कधी अपूर्ण होते किंवा त्यांच्या जीवनामध्ये साधनेची आवश्यकता होती हे आपण मानायलाच तयार नसतो. हे आपण मुळीच मानायलाच तयार नसतो. आणि ही आपल्या भक्तीची अपरिपक्वता आहे. त्याच्या खोलामध्ये आपण थोडं नंतर जाऊया. पण आधी शारदानंदजी महाराज या हेडिंग खाली अजून काय म्हणू इच्छित आहेत ते थोडं बघूया. त्याच्या पुढे अजून एक हेडिंग, सब हेडिंग म्हणूया त्याला. त्यात म्हणतात ते अवतारांच्या साधक भाव नमूद केलेला आढळत नाही. आतापर्यंत जितके पण साधक झालेत, क्षमा करा, जितके पण अवतार झाले त्यांचा कुठे पण जर आपण बघितलं तर त्यांनी केलेली साधना त्याचा तपशील कुठेही उपलब्ध नाही. जर आपण बघितलं प्रभू रामचंद्र फक्त एवढंच आपल्याला आढळतं की ते वशिष्ठ ऋषींकडे गेले, पण त्यांनी काय नेमकी साधना केली हे काही त्याचा तपशील उपलब्ध नाही. भगवान श्रीकृष्ण सांदीपनी आश्रमामध्ये जातात तेवढंच काही आढळतं, पण त्यांची साधना त्यांनी काय केली हे काहीच आढळत. ख्रिस्तांच्या जीवनात बघितलं तर जवळपास 12 वर्ष त्यांचे आई वडील त्यांना घेऊन नुसते धावत आहेत इथे तिथे. त्यांचे आई वडील त्यांना घेऊन सतत इकडे तिकडे धावत आहेत का तिथला राजा त्यांना मारून टाकेल
हीच त्यांना भीती. आणि त्या भीतीपोटी ते सतत म्हणजे त्यांच्या आईवडील त्यांना घेऊन धावत आहे. पण 12 वर्षाच्या नंतर 30 वर्षापर्यंत त्यांच्या जीवनाचा कुठे काहीही उल्लेख सापडत नाही. काहीही उल्लेख सापडत नाही. 30 वर्षानंतर अचानक ते कुठेतरी जेरुसलेमला कुठेतरी त्यांचा अपीअरन्स होतो आणि त्यांच्या मुखातून ती दिव्यवाणी बाहेर पडते. तर म्हणण्याचा अर्थ काय की त्यांच्या या सगळ्या अवतारांच्या जीवनामध्ये कुठे पण आपल्याला असं मुळीच आढळत नाही की त्यांनी काही साधना केलेली आहे. अजून पण फक्त 2 असे अवतार आहेत की त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला नक्कीच कुठेतरी त्यांच्या साधनेचा उल्लेख मिळतो. आणि ते म्हणजे कोण, तर एक म्हणजे भगवान बुद्ध आणि दुसरे म्हणजे चैतन्य महाप्रभू. या दोघांच्या जीवनात जर आपण बघितलं ठीक आहे जाऊ दे. या दोघांच्या जीवनात जर बघितलं तर आपल्याला साधनेचा नक्कीच मोठा उल्लेख मिळतो. त्यांनी काय विशेषकर भगवान बुद्धांच्या जीवनात बघितलं तर त्यांच्या जीवनात तो उद्दाम एक वैराग्य आणि त्यातून मग ते आपल्या गुरुकडे जातात अलार कलामकडे आणि तिकडे गेल्यानंतर मग त्यांची ती साधना वगैरे त्याचा खूप चांगला एक फार एक थोडाच आहे पण एक उल्लेख मिळतो साधनेचा. तर म्हणण्याचा अर्थ काय की पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्या या अवतारांच्या साधक भावात नमूद केलेला आढळत नाही. म्हणजे अवतारांच्या जीवनामध्ये त्यांनी साधना केलेली आहे असा उल्लेख सापडत नाही. फक्त श्रीरामकृष्णच एक असे अवतार आतापर्यंत झालेल्यापैकी आहे की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ही काही साधना केली आहे हे आपल्याला स्पष्टपणे आढळतं. आणि एवढंच नाही तर भक्तांना एकदम बिलकुल उत्साहाने भगवान श्रीरामकृष्ण सांगत आहेत की मी अशी साधना केली आहे, मी तशी साधना केली आहे. त्याचं कारण काय, त्याचं कारण असंच की ते सांगण्याच्या मागचं एवढंच एक कारण की लोक म्हणजे भक्तांना इन्स्पिरेशन मिळवत, भक्तांना इन्स्पिरेशन मिळवत, त्यांना प्रेरणा मिळवत साधना करता. आणि आदर्श साधक हे फक्त अवतारच असू शकतात याची चर्चा आपण मागच्या वेळेस केलेली आहे. आदर्श साधक जर कोणी असू शकतात तर ते फक्त आणि फक्त एक अवतारच असू शकतात. का, अवतारांकडे आपण बघितल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं, ऐकू येते ना मागे, अवतारच का सगळ्यात जास्त एक आदर्श साधक असू शकतात कारण की त्यांच्या जीवनामध्ये आपण 3 भाग बघतो. कोणते कोणते, सगळ्यात पहिलं म्हणजे एक मनुष्य भाव किंवा उलट बघूया की एक ते आपले इष्ट आहेत, ईश्वर आहेत. दुसरं त्यांच्या जीवनामध्ये जर बघितलं तर एक गुरुभाव सुद्धा सापडतो, दुसऱ्यांना इन्स्पायर करत आहे. आणि तिसरा भाव म्हणजेच की एक मनुष्य भाव. हे 3 भाव आपल्याला सापडतात आणि त्यातून त्यांच्या जीवनामध्ये मधून मधून ते ईश्वरत्व जणू काही उचंबळून येत आहे. ते जे ईश्वरत्व आहे ते उचंबळून येत आहे. मागच्या वेळेस चर्चा केली होती की बघतो की लहानपणी अनूरच्या देवीच्या दर्शनाला जातात आणि ते बिलकुल अनकॉन्शियस होऊन पडतात त्या भावावेशमध्ये. किंवा हे बघतो की शिवनृत्य करताना, शिवाचं म्हणजे रोल करताना त्यांना इतका उद्दीपन होतो की तिथे सुद्धा ते बेशुद्ध पडतात. म्हणजेच काय की त्यांच्या त्या मानव देहामध्ये ते ईश्वरत्व सारखं सारखं प्रकट होत आहे, त्याची जाण त्यांना आहे. आणि त्यांना त्याची जाण असल्याने मग काय होत आहे की ते ईश्वरत्व नेहमी करता पकडून ठेवण्याकरता साधना त्यांच्या जीवनात सुद्धा आहे. पण त्यांना 2 गोष्टीचे भान आहेत, एक तर मी मनुष्य आहे आणि दुसरं मी ईश्वर सुद्धा आहे. पण ते ईश्वर मध्ये मध्ये प्रकट होत आहे, नेहमी करता प्रकट होत नाहीये. तर नेहमी करता प्रकट होण्याकरता ते साधन करणं आवश्यक आहे आणि त्यातून एक उद्दाम आकर्षण त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होतं.
हे लक्षात घ्या बरं. हा शब्द मी जो वापरतोय, उद्दाम आकर्षण निर्माण होतं. तुम्ही एक प्रश्न मला करू शकता की ईश्वरत्व तर आमच्यामध्ये सुद्धा आहे, मग ते उद्दाम आकर्षण आपल्यामध्ये निर्माण का होत नाही? पहा, आपल्याला जो आजचा अनुभव आहे सायकोलॉजिकली दोन गोष्टीचा आहे. काय? एक तर आपण मनुष्य आहोत, दुसरं आपल्याला एक मन आहे. याच्या पलीकडे आपले काही अनुभूती नाही. पण प्रत्येक अवताराला मधून मधून त्याच्या अवतारत्वाची, त्याच्या ईश्वरत्वाची जाण होत असते आणि ते मला प्राप्त करून घ्यायचं आहे. भगवान श्रीरामकृष्णाचं ते उदाहरण लक्षात घ्या. कोणतं उदाहरण? की एका खोलीत दोन व्यक्ती झोपलेली आहेत आणि शेजारच्या खोलीमध्ये सोनं आहे. तर जी व्यक्ती सज्जन आहे ती चुपचाप बसणार, पण जी व्यक्ती जातीवंत चोर आहे ती झोपणारच नाही. कसं ते सोनं हस्तगत करू याच्याकरता ते मागे लागणार. बिलकुल तीच गोष्ट आहे की जेव्हा ते ईश्वरत्व सारखं सारखं ते प्रगट होत आहे, तर त्याला मला हस्तगत करायचं आहे, आयत्त करायचं आहे. त्याच्याकरता म्हणून त्यांची ती साधना इतकी तीव्र असते, त्यांचं आकर्षण तितकं तीव्र असतं. आपला अनुभव काय आहे? मी एक शरीर आहे आणि माझं एक मन. स्वरूपतः आपण सुद्धा ईश्वर आहोत. स्वरूपतः आपण सुद्धा ईश्वर आहोत हे आपल्याला शास्त्र सांगतात. पण तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवन हे साधारण का असतं? आपल्या हातातून सतत चुका का घडतात? त्यांच्याकडनं चुका का नाही घडत? याचं एकच कारण आहे की त्यांना जो मध्ये मध्ये होणारा जो अनुभव, त्यातून त्यांना कन्व्हिक्शन आलेलं असतं की मी ईश्वर आहे. आपण फक्त तोंडापुरतं म्हणत असतो की मी ईश्वर आहे, मी ईश्वर आहे. आणि त्यांच्या त्या कन्व्हिक्शन मधून काय होत असतं की त्यांच्याकडनं कोणतीही चूक घडत नाही आणि त्यांच्याकडनं तीव्र साधना घडते. आणि आपण फक्त मुखाने बोलतो की मी ईश्वर आहे, पण कन्व्हिक्शन नसल्याने आपण सतत या मायाच्या जाळामध्येच गुरफटलेले असतो आणि म्हणून आपल्याकडून सतत चुका घडत असतात. असो, तर मला जो मुद्दा तुमच्यापुढे मांडायचा आहे बंधू भगिनींनी, तो हाच की ईश्वर किंवा अवतार हे एक आदर्श साधक का असू शकतात? कारण की त्यांना आपल्या ईश्वरत्वाची जाण होत असते आणि ते प्राप्त करून घेण्याकरता त्यांच्या साधना खूप तीव्र असतात. आणि त्या साधना तीव्र असल्याने ते आपल्याकरता एक आदर्श साधक हे असतात. तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये स्पष्टपणे सांगतात शारदानंदजी महाराज की कुठे पण या म्हणजे फक्त दोन अवतार सोडले, भगवान बुद्ध आणि चैतन्य महाप्रभू, यांच्या व्यतिरिक्त कोणाचीही म्हणजे साधनाचे तपशील हे उपलब्ध नाही. या पॅरेग्राफमध्ये 3 ओळी अतिशय महत्वाच्या, आणि मी त्या 3 ओळी जशाच्या तशा तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. का? त्यातून आपल्याला काही महत्वपूर्ण काही सूचना मिळणार आहेत आपल्या आध्यात्मिक जीवनाकरता. या ओळी मी वाचतो. जो उद्दाम अनुराग व उत्साह हृदयामध्ये बाळगून ते म्हणजे हे सगळे अवतार. जो उद्दाम अनुराग व उत्साह हृदयामध्ये बाळगून ते जीवनात सत्य लाभार्थ पुढे सरसावले होते, ज्या आशा निराशेच्या, भय विस्मयाच्या, आनंद व्याकुळतेच्या लाटांमध्ये सापडून ते कधी उल्लसित आणि कधी खिन्न झाले होते, आणि तरीही आपल्या गंतव्यावर वा लक्ष्यावर सदा दृष्टी खिळलेली ठेवावयास विसरले नव्हते. त्याविषयीचे विशद आलोचन त्यांच्या जीवन वृत्तांतामध्ये आढळत नाही. म्हणजे त्यांची साधना कुठेही लिहिलेली नाही हे म्हणायचंय. पण त्यांनी जे म्हटलंय की उद्दाम अनुराग व उत्साह हृदयामध्ये बाळगून ते जीवनात सत्य लाभार्थ पुढे सरसावले होते, ज्या आशा निराशेच्या, मला जे सांगायचंय ते हे,
मला नाही सांगायचंय, सारदांजी महाराजांना सांगायचंय. पहा, आपण साधारण साधक आहोत आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा एखादे काही दिवस आपलं मन खूप चांगला जपध्यान होतो, खूप आपल्याला एक उभारी येते जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये. आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये कधी कधी एकदम असा एक काळ येतो की देवाचं नाव घ्यायची इच्छा होत नाही. मग त्यावेळेस आपण म्हणजे काय करतो, आपण त्या निराशेच्या गर्तमध्ये बुडून जातो एकदम. आणि जर त्यावेळेस आपल्याला योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर असे महिन्याने वर्ष लोटून जातात की आपल्या मनाला उभारीच येत नाही आणि आपल्या जीवनाचं उद्दिष्ट ईश्वरप्राप्ती आहे हे सुद्धा विसरून जातो. मोठा दुर्दैवी भाग आहे. पण इथेच आपल्यामध्ये आणि या आचार्यांमध्ये, हा अवतारामध्ये फरक आहे की जरी पहा त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा म्हणतात आज हे सारदांजी महाराज, आशा निराशेच्या, भय विस्मयाच्या, आनंद व्याकुळतेच्या लाटांमध्ये सापडून ते कधी उल्लसित आणि कधी खिन्न झाले होते. म्हणजे आपणच होतो असं नाहीये बरं, ते सुद्धा खिन्न झालेले आहेत. पण खिन्नतेवरती मात कशी करायची हेच आपल्याला या अवतारांकडे शिकायचंय. आणि म्हणूनच साधक भावाच्या अनुशीलनाची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच हे जे सारदांजी महाराजांनी कशाला मुद्दाम या साधक भावाची रचना केली आणि मी सुद्धा साधक भाव का घेत आहे ह्याच कारण. साधक आपल्या जीवनामध्ये आपण तर साधारण जीव आहोत आणि हे खालती वरती आपलं मन हे होणारच होणार, त्यात काही संदेह नाही. हे खालती वरती होणारच. पण या खालती वरती होणाऱ्या मनाला त्याच्यावरती कसा आपला ताब्या मिळवायचा किंवा कशी आपली दृष्टी आपल्या हे जे आपलं जीवनाचं उद्दिष्ट आहे त्याच्यावरती कशी खिळलेली राहील हे शिकवण्याकरताच हे सगळे हे जे अवतार असतात हे मानव देह धारण करून येतात. मानव देहाच्या सगळ्या कमकुवतपणा स्वीकार करतात. तिथपर्यंतच नाही, त्या कमकुवतपणावरती कशा अलौकिक प्रयत्नांनी मात करायची हे शिकवतात. आणि हेच आपल्याला या अवतारांकडून शिकायचं आहे. आणि म्हणूनच ते मानव देह धारण करतात. आणि मानव देह फक्त धारण करत नाही तर मानव देह धारण करून त्या मानव देहाच्या सगळ्या लिमिटेशन्स, कमकुवतपणा हे ते स्वीकार करतात. हे फार महत्वाचं आहे. आणि त्यांचे ते प्रयास ते अतिशय महत्वाचे आहेत. त्यांचे ते जे प्रयास आहेत ते फार महत्वाचे आहेत. म्हणूनच बंधू भगिनींनो, जे महत्वाचं जे मला आपल्या सगळ्यांपुढे मांडायचं आहे की हे साधक भावाचं अनुशीलन हे अत्यंत आवश्यक आहे. एका अर्थाने भगवान श्रीरामकृष्णांना आपण खालती खेचून आपल्या स्तरावरती आणत आहोत. आपल्या स्तरावरती आणत आहोत. आणि बघतो की जसे म्हणजे जरी ते ईश्वर होते, अवतार होते, पण त्यांना सुद्धा साधारण माणसासारखी भूक लागायची, तहान लागायची, झोप लागायची. ज्या गोष्टींना घेऊन आपण सगळे स्ट्रगल करत आहोत त्या गोष्टींना त्यांना सुद्धा छळलेलं आहे. पण त्यांच्याकडनं काय शिकायचंय, त्यांच्या ते अलौकिक प्रयत्न कसे होते, त्यांच्या 12 वर्षाची साधना कशी होती, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांचे नातेवाईक मृत्युमुखी पडले, पण त्याच्यावरती दुःखावरती मात कशी करायची हे सगळं आपल्याला. म्हणूनच आदर्श साधक हे अवतारच असू शकतात. त्यांना आपल्या ईश्वरत्वाचं सुद्धा भान आहे आणि त्यांना आपल्या मनुष्यत्वाचं सुद्धा भान आहे. आणि म्हणूनच पहा, उपनिषद आपल्याला शिकवतात की आपण सुद्धा ईश्वर आहोत. म्हणून तर स्वामी विवेकानंद फार सुंदर म्हणतात आपल्या एका पत्रामध्ये, 16 जून 1896 रोजी सिस्टर निवेदिताने त्याने ते पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यात स्पष्टपणे सांगतात, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ माय लाईफ कॅन बी पुट इन टू फ्यू वर्ड्स अँड दॅट इज टू प्रीच अँड टू मॅनकाइंड देअर डिव्हिनिटी अँड हाऊ टू मेक इट मॅनिफेस्ट इन एव्हरी मोमेंट ऑफ द लाईफ. माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काही थोड्याच शब्दात मांडल्या जाऊ शकतं आणि ते याप्रमाणे की मनुष्याच्या ठायी असलेलं
दिव्यत्व या संदर्भात त्याला जाण काढून देणे, त्याला शिकवणे आणि जीवनाच्या प्रत्येक हालचालीमध्ये हे दिव्यत्व कसं प्रगट होईल या संदर्भात त्याला शिकवणे, हेच माझं जीवनाचं उद्दिष्ट आहे. म्हणूनच जे मला मुद्दाम तुमच्याकडे जो मुद्दा मांडायचा आहे बंधू भगिनींनो, की हे जे अवतार असतात हेच जे असतात एक आदर्श साधक असू शकतात. का? कारण की त्यांच्या जीवनातले प्रत्येक जे कर्म असतात, प्रत्येक ऍक्शन जी असते ती साधना असते. साधना म्हणजे काय हो? साधना म्हणजे काहीतरी एक उद्दिष्ट प्राप्त करण्याकरता आपण करत असतो. आणि आपण साधक आहोत. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय? मोक्ष प्राप्ती, मुक्ती. आपण वर्षभर म्हणत असतो की माझ्या जीवनाचं उद्दिष्ट मुक्ती आहे, पण आपली प्रत्येक कार्य, आपले प्रत्येक जे ऍक्शन आपण करत असतो ती मुक्तीला प्राप्त करणारी असते का? म्हणजे मी हा मुद्दा का मांडतोय की पहा, अवतारांच्या जीवनामध्ये त्यांची प्रत्येक ऍक्शन, प्रत्येक साधना, त्यांचा जीवनाचा उद्दिष्ट त्यांना स्पष्ट असतो. म्हणून त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्ट ही त्यांना मुक्तीकडे नेणारी असते. म्हणून त्यांना मुक्ती लाभते सुद्धा याच जीवनामध्ये. पण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कर्म, प्रत्येक ऍक्शन ही मुक्तीकडे घेऊन जाणारी नसते, हे आपल्याला माहिती असं प्रामाणिकपणे. कुठेतरी काही करत असताना द्वेष, राग, मत्सर, कुठेतरी म्हणजे हे सगळ्या दोषांनी आपण ग्रस्त असतो. म्हणजे त्यांनी काय होत असतं की कार्य घडत असतं पण त्याची दिशा चुकलेली असते. हाच एक फार मोठा फरक आपल्यामध्ये आणि अवतारामध्ये असतो. म्हणून म्हणतो की आपल्या जीवनाचे प्रत्येक कार्य ही साधना का मांडल्या जात नाही? आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य किंवा प्रत्येक ऍक्शन किंवा आपली साधना सुद्धा ही मोक्षगामी नसते. पण हे जे अवतार असतात त्यांच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ऍक्शन ही नेहमी ही मोक्षगामी असते. आणि म्हणूनच आपण म्हणतो आम्ही कर्मयोग करत आहोत किंवा मी साधना करतो, पण तिची दिशा कुठेतरी भरकटलेली असते. म्हणून जे अपेक्षित जे हे असतं, ज्याला म्हणतो की अपेक्षित रिझल्ट्स, ते आपल्याला मिळत का नाही? का? कारण की ऍपरंटली आपण ऍक्शन करत असतो, ऍपरंटली आपण कर्म करत असतो, म्हणतो सुद्धा की मी कर्मयोग करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण तो कर्मयोग झालेला नसतो. का? त्याची दिशा कुठेतरी चुकलेली असते. प्रत्येक गोष्टीला साधना म्हणू शकत नाही. म्हणजे इव्हन आपण जे जपध्यान करतो त्याला सुद्धा साधना म्हणू शकत नाही कधी कधी. का? तर याचं उदाहरण तुमच्या पुढे मांडण्याकरता एक थोडी जबरदस्त आणि थोडीशी धक्का देणारी एक घटना सांगतो. आणि ती सत्य घडलेली आणि ठाकूरांचे निस्सीम भक्त त्यांच्याकडनंच घडलेली. प्रत्येक कर्माला किंवा प्रत्येक साधना म्हणू शकत नाही. त्या साधनेचा उद्दिष्ट काय हे फार महत्वाचं आहे. मी मुद्द्याची सुरुवात केली होती की अवतार हे फक्त एक आदर्श साधक असू शकतात, म्हणजे आपल्याकरता, आणि त्यांच्याच पावलावर पाऊल पण टाकले पाहिजे हे सांगण्याकरता हे सगळं पूर्ण विवेचन मी लांबवत आहे. आणि काय ते विवेचन आहे किंवा काय ती घटना आहे? भगवान श्रीराम कृष्णांच्या देह अवसानानंतर रामचंद्र दत्त ठाकूरांचे निस्सीम भक्त ते प्रचार करू लागले होते की आता भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडल्यानंतर आपले स्वामीजी आणि इतर जे त्यागी शिष्य ज्यांच्या मनामध्ये बिलकुल तीव्र वैराग्य होतं आणि ते इतके गहन साधनेमध्ये बुडून गेलेले होते, त्यांच्याकडे बघून रामचंद्र दत्त हे म्हणायचे की अरे इतकी तुम्ही साधना करता, याची आवश्यकता काय? ठाकूरांनी जी काही साधना केली त्याची चर्चेची आवश्यकता काय? फक्त ठाकूरांना अवतार माना आणि सगळं काही होऊन जाईल. पहा किती चुकीचा कन्सेप्ट होता.
आणि का ही पुस्तक लिहिल्या गेलं. रामबाबू या एका सिद्धांताचा प्रचार करत होते की साधना करायची काही आवश्यकता नाही. टोकापर्यंत गेले की भगवान श्रीरामकृष्णांच्या साधनाची सुद्धा चर्चा नाही, ते फक्त अवतार होते याच्यावरती विश्वास ठेवा आणि आपली मुक्ती निश्चित. याच्या विरोधात स्वामीजी स्वतः उभे राहिले, शारदानंदजी महाराज उभे राहिले आणि स्पष्टपणे सांगू लागले की अरे ठाकूर अवतार होते हे मानल्याने आमची मुक्ती कशी होईल. स्वामी विवेकानंद परिवर्ती काळामध्ये जेव्हा पश्चिममध्ये जातात, गीतेवरती त्यांची 4 व्याख्यानं आहेत. या 4 व्याख्यानांपैकी एका व्याख्यान ते फार सुंदर म्हणतात की इफ मोझेस हॅज सीन द गॉड इन द बर्निंग बुशेस व्हॉट इट ब्रिंग्स टू यू. मोझेस म्हणजे हे अवतार होते एक जीव धर्माचे. त्यांनी जर ईश्वर प्राप्त करून घेतलेलं आहे तर त्यातून तुमचं आणि माझं काय घडणार आहे. अरे जोपर्यंत आपण साधना करणार नाही, आपल्या जीवनामध्ये आपण कर्मयोग करणार नाही, आणि कर्मयोग तो कसा असला पाहिजे, मुक्तीच्या दिशेने नेणारा. आता पहा, रामचंद्र दत्त असं म्हणतात, हे पहा या घटनेवरनं तुम्ही रामचंद्र दत्तांना म्हणजे काही कमी लेखू नका बरं, ते फार एक महान साधक होते. ठाकूरांची अशेष कृपा होती म्हणून त्यांनी त्यांच्या ते बरोबर ते लीला एक सहचर म्हणून होते. पण कधी कधी कसं चुकीच्या गोष्टी आपण समजून घेतो. तर माझा म्हणण्याचा अर्थ काय की साधनेचा उद्दिष्ट काय असला पाहिजे, मोक्षाकडे नेणारा, मुक्तीकडे नेणारा, नाही तर त्या शब्दाला सुद्धा अर्थ नाही. म्हणजे जर असा कन्सेप्ट असेल की ठाकूरांना अवतार मानून घ्या त्यातून सगळं होऊन जाईल, तर अशा प्रकारच्या साधनेने कधी पण आपल्याला मुक्ती किंवा मोक्ष लाभणार नाही. आणि म्हणूनच भगवान श्रीरामकृष्ण सारखे सारखे स्वतःच्या साधनाबद्दल का सांगायचे, स्वतःच्या त्यागबद्दल का सांगायचे, स्वतःच्या वैराग्याबद्दल का सांगायचे. कदाचित आपल्याला म्हणजे या संदर्भात थोडंसं कधीतरी आपल्याला थोडंसं एक विचित्र वाटत असेल. विभूती योग गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सारखं सारखं म्हणतात आहे की अरे तो वासुकी तो मी आहे, तो कंदर्प मी आहे, मी आहे, मी आहे, मी आहे. अरे हे आचार्य लोक का सांगतात, अवतार का सांगतात, आपल्याला इन्स्पायर करण्याकडे. आणि विशेषकर भगवान श्रीरामकृष्ण स्वतःच्या साधनेबद्दल, आपल्या वैराग्याबद्दल इतकं प्रखरपणे का बोलतात की ते तुम्हाला आणि मला इन्स्पायर करण्याकरता. एक छोटीशी घटना त्याचं स्मरण होत आहे मला. स्वामी विवेकानंदांचे वडिलांचं देहावसान झालेलं आहे. घरावरती खूपच म्हणजे एक ज्याला म्हणतो की त्यांना त्रास सोसावा लागत आहे. घरामध्ये अन्न नाहीये. जी भुवनेश्वरी देवी अन्नपूर्णा म्हणून सकाळ संध्याकाळ 100 लोकांना खाऊ घालायची, पै पाहुणा घरातले सगळ्यांना. त्यांच्या पुढे प्रश्न उभा राहिला की स्वतःच्या 5 चिमुरड्या मुलांच्या तोंडात काय घालू. स्वामी विवेकानंद स्वतः तयारी करत आहेत लॉच्या परीक्षेची, LLB ची. पण मनामध्ये इतकं तीव्र वैराग्य, परीक्षा समोर आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इतकं वैराग्य उचंबळून येतं की अभ्यासाचे सगळे पुस्तक फेकतात आणि अनवाणी कलकत्त्याचा तो ग्रँड ट्रंक रोड आहे, अजूनही तो आहे, त्या रस्त्यावरती दुपारी 12 वाजता धावत धावत जाऊन भगवान श्रीरामकृष्णांकडे पोहोचतात. घामाने ओले चिंब चेहऱ्यावरती, विचित्र एक भाव, आणि ठाकूर त्यांना बघूनच समजतात की याच्या मनामध्ये वैराग्याच्या तीव्र अग्नी पेटलेला आहे. तेव्हा तो संवाद आहे की मला संन्यास घ्यायचा आहे. पण ठाकूर म्हणजे तो प्रसंग थोडासा वेगळा आहे की ठाकूर आपल्या लीला संवरण करण्याच्या मूडमध्ये आहेत. ते म्हणतात थांब थांब अजून थांब. तर तेव्हा एक वाक्य भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात इतर उपस्थित लोकांना की याच्या मनामध्ये जितकं तीव्र वैराग्य आज आहे हे फक्त चाराने भर आहे. जे वैराग्य मला लाभलं होतं त्याच्या फक्त चाराने भर हा वैराग्य आहे. आणि चाराने भर याला वैराग्य लाभलं तर त्याची ही अवस्था. तर माझ्या वैराग्याची कल्पना करा. ही स्वतःची बढाई मारण्याकरता नव्हतं केलं. बंधू भगिनी लक्षात घ्या. आपल्याला काय आहे की आपण साधारण लोक बघतो ना की एखादं म्हणतो अरे त्याच्याकडे 5,000 कोटी काय, माझ्याकडे 10,000 कोटी आहे. हे त्या अर्थाने नाहीये.
की हे माहीत गोष्ट नाहीये प्लीज, आणि तुम्ही तसं घेणार नाही मला माहिती आहे, पण तरी कुठेतरी असं सांगावं असं वाटतं की कुठेतरी आमच्या जीवनामध्ये सुद्धा तीव्र वैराग्य यावं. आणि वैराग्य खरंच त्याचं मॅग्निट्यूड काय असतो, आणि म्हणूनच अवतारांच्या जीवनामध्ये सुद्धा असलेलं जे साधक भाव आहे त्याच्या अनुशीलनाची खूप खूप आवश्यकता आहे, लक्षात घ्या, खूप आवश्यकता. त्यातून आपल्याला काय लक्षात येतं की कसं हे सगळे हे जे ईश्वर आहेत, अवतार आहेत, हे जे देव मानव आहेत, हे जे ब्रह्मतत्व आहे, त्यांनी कसं मानव शरीर धारण केलं. मानव शरीर धारण केल्यानंतर त्यांनी मानवाच्या सगळ्या लिमिटेशन्स स्वीकार केल्या, आणि त्याच्यानंतर जी महत्वाची गोष्ट की त्यांचे ते अलौकिक प्रयत्न, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, साधक भाव, त्यांचे ते अलौकिक प्रयत्न, की त्या अलौकिक प्रयत्न ते आपल्याला इन्स्पायर करणार आहे. अरे मी कशी साधना केली बघा बघा, मी पण तुमच्यासारखाच मनुष्य होतो, 2 हात 2 पाय 1 नाक 2 डोळे, मी कसं या जगाला मिथ्या समजलं. आणि एवढंच नाही, या मानव देहाचे सगळे लिमिटेशन्स मी स्वीकार केले होते, हे सांगण्याकरता एक उदाहरण, 2 उदाहरणं घेऊ, तिथे थांबूया, वेळ झालेली आहे. मोठे इंटरेस्टिंग आहे. अक्षय, भगवान श्रीरामकृष्णांचा पुतण्या, त्याचा मृत्यू होतो. जेव्हा मृत्यू होतो पहिल्या दिवशी ठाकूर हसतात, ज्ञानीचं भाव आहे ना त्यावेळेस, आणि ते सांगतात त्या ज्ञानीच्या भावामध्ये की बघितलं की कशी ती तलवार, आणि म्यानमधून ती तलवार निघून जाते, तलवार तशीच असते, म्यान पडून जाते, आणि खूप हसतात. ते त्यांचं हास्य सुद्धा फार रौद्र असतं बरं. पण दुसऱ्या दिवशी जिथे अक्षय राहायचा कुटीमध्ये, त्या कुटीकडे बघून ठाकूर जसं साधारण मनुष्य विलाप करतो, खूप प्रेम होतं अक्षयवरती, बिलकुल म्हणजे असं त्यांची स्वतःची वर्णना आहे की जणू काही आपण टॉवेल पिळतो तसं माझ्या वेदना होऊ लागल्या. आणि पुढे म्हणतात की आई मला दाखवतीये की साधारण लोकांना किती त्रास होतो. हे मुद्दा मी का कोट करतोय की अवतार जरी ते ईश्वर होत आहेत, पण साधारण मनुष्य घेऊन जन्माला येतात, तर साधारण मनुष्याच्या सगळ्या लिमिटेशन्स, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळं स्वीकार करतात, आणि आपल्या अलौकिक प्रयत्नांनी त्याच्यावरती मात कशी करायची हे सुद्धा ते शिकवतात. आणि म्हणूनच आपण साधक भावाची चर्चा करत आहोत. दुसरं उदाहरण, माताजी जयराम बाटीहून येत आहेत कलकत्त्याकडे. हरिपाल नावाचं एक स्टेशन, तिथे ते एक रेल्वेची वाट बघत आहेत, आणि तिथे दुसरी एक स्त्री येऊन बसते, आणि एक स्त्री सुलभ स्वभाव, दोघांमध्ये चर्चा सुरू होते. माताजींबरोबर कोणी आहे की नाही त्याचा उल्लेख मिळत नाही. बोलता बोलता ती स्त्री सांगू लागते आपल्या संसारातले दुःख, की काही दिवस आधीच माझा एक तरुण मुलगा मरण पावला हो, असं करून ती हंबरडा फोडून ती आई दुःख व्यक्त करते. जितका हंबरडा फोडून ती आई दुःख व्यक्त करत आहे त्याच्यापेक्षा जास्त हंबरडा माताजी फोडत आहेत. आपण जगज्जननी म्हणतो, पण हे अवतार जेव्हा मानव रूप घेऊन येतात, जी वेदना त्या स्त्रीला होत आहे तीच वेदना कशी असते, ती वेदना ती आई म्हणजे आपल्या माताजी सुद्धा तिथे भोगत आहेत, आणि ते सगळे लिमिटेशन्स ते भोगतात. आणि तीच आई पुन्हा हे पण म्हणते, राधू तुझ्यापासून माया काढली. हे सगळे कल्पनातीत आहे, आपल्या साधारण बुद्धीच्या पलीकडे आहे. एकाच स्त्रीमध्ये दोन्ही भाव, एकाच पुरुषामध्ये, ठाकरांमध्ये एक दिवस हसतात, दुसऱ्या दिवशी रडतात. म्हणण्याचा अर्थ काय की अवतार जेव्हा मनुष्य देह ग्रहण करून येतात, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, मुद्दाम सांगतोय, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे जे प्रकृतीचे विकार ते घेऊन येतात. पण आपल्याला काय बघायचंय की त्यांच्या त्या अवतार तत्वाकडे आता तरी आपण नाही बघणार आहे, आपण त्यांचे ते अलौकिक प्रयत्न बघणार आहोत की जे आपल्याला फार इन्स्पिरेशन देणार आहेत. ज्या 4 ओळी मी वाचल्या
त्याचं अजून एक्सप्लेनेशन्स मला काही द्यायचं आहे, पण ते पुढच्या वर्गामध्ये. आज ठरलेली वेळ संपली आहे. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या बुधवारी पुढचा वर्ग होईल. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम कृष्ण अर्पणमस्तु.